तुला एवढाच विश्वास आहे तर मग ही 1-1 कशाला श्रावणी? तुला राग आलाय का? मला कशाला राग येईल? हे बघ, या पोलिसांची कामं ना अशी स्लो असतात, मोठं मोठं बोलतात आणि रिझल्ट शून्य. मला नाही वाटत रुद्र सर असेल. मला तर वाटतंय ते त्यांचं काम एकदम चोख करतील. ठीक आहे, मग त्यालाच करू दे तपास. शिबू थांब, तू जेलस होतोयस ना? हो मग. शुभू शुभू शुभ शुभू, तुला ना आजपासनं फक्त एकाच व्यक्तीवर जेलस व्हायला हवं. आणि ती व्यक्ती कोण आहे माहितीये? बाबा. शुभू काय रे, तुला ना ते रुद्र सरांवर जळायची अजिबात गरज नाही. कारण आयुष्यभरासाठी तू माझा आहेस आणि मी काय म्हणालीस? काय नाही. चल निघूया. हा भो, एक नंबर. वा 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 शोभे. आज चिमणी माझे. बस अभ्यास करायचा बरं का. काय हो मी अवनी बाई, काय नाही जेव्हा पाहो तेव्हा फोनवर अभ्यास बी करा की. नाही कोणीतरी म्हणलंच आहे वाचाल तर वाचाल तो वाचा. हा आम्ही काय म्हणतो, बरं झालं तुम्ही आलाय. त्या स्वीटीने बघितलं ना काय केलं. कळलं ना मला. मी म्हणतो जे झालं ते बरं झालं. नाही कसं आहे, त्या स्वीटीची कटकट गेली नाही एकदाची. नाही तर जेव्हा पाहो तेव्हा आपल्या शुभूच्या माग 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 फिरत राहायची. ऐ शोभे, मला ना तुझ्याशिवाय आणि वैभेशिवाय करमतच नाही ना. मी काय म्हणतो, मी बी येऊ का इथं राहायला? एकदम आमच्या मनातलंच बोललाय काय. कसलं भारी, एकच नंबर. नाही अण्णा काय बोलायले शोभे तू? नाही जावई, तुम्ही हिथं नाही राहू शकत. का अण्णा? का शोभे? अहो जावई बापू एकतर ते विश्वंभर देव माणूस आहेत म्हणून त्यांच्या उपकाराखाली नाहीला जाणं आम्ही इथं राहतोय. नाहीतर नोकराला कुणी घरात ठेवतं होय स्वतःच्या. आणि त्यात तुम्ही नाही तुम्ही हिथं नका राहू, तुम्ही तुमच्या घरी राहा. नाही बरोबर आहे सासरे बुवा. ना काय ना तुम्हाला बघवणार नाही मी माझ्या बायकोसोबत आणि पोरीसोबत राहिलेलं आहे ना. अहो आम्हाला लाख हाऊस आहे, तुमची हाऊस सुटत नाही. पाहिलं का शोभे, समद माझ्यावर पलटवलं. नाही ते अण्णा. ओ सासरे बुवा, काय तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, काय बायको आणि पुरीसाठी जीव तुटतोय माझा. काय तर मला हाऊस नाही इथं राहायची. नाही ना हाऊस, मग सोडा की विषय. हा तुमच्या बायकोला आणि लेकीला बी घेऊन जा की बरोबर. मग सानू, अगं कुणाचा फोन आहे? भाई कुणाचा नाही, कंपनीचा फोन आहे. तर मग बंद करून टाक की. कंपनीचा आहे वय. नाही कंपनी लई फिट आहे तुझ्यावर, 4-4दा कॉल करते. हा मैत्रिणीचा फोन आलेचा बोलून. असा कोणत्या मैत्रिणीचा कॉल आहे की हिला बोलायला बाहेर जावं लागते?
आपल्याला काय शुभू शुभू ते बघ आत्याची गाडी आहे ना ती. होय हे काय करते आत्या? चल आपण जाऊयात. चल. ताई हिम्मतवाली आहेस. ती तर मी आहेच. शिरीष घाणेकरला पळवून नेण्यात तुझा काय फायदा आहे ग? माझा फायदा आहे की नाही त्याचा विचार तू नको करूस. पैसे हवेत ना? पैशासाठीच करतेस ना हे सगळं? बोल किती हवेत? 5 लाख? चल 10 लाख. 20 लाख? 1 कोटी जरी दिलेस ना तरी नाही करणार. मला फक्त एक गोष्ट पाहिजे तुझ्याकडनं आणि ते म्हणजे विश्वंभरच्या घरातली सिक्युरिटी सैल करायची. सिक्युरिटी सैल करायचे? कशासाठी? त्याच्याशी तुझं काही घेणं देणं नाही. माझी डील रेडी आहे की नाही तेवढं सांग मला. आत्याची गाडी इकडेच पार्क आहे म्हणजे ती इथेच आली असणार. सिक्युरिटी तर मी कधीही सैल करू शकते ग, पण तुला आत कशासाठी घ्यायचंय हे मला कळल्याशिवाय मी तुला मदत नाही करणार. ठीक आहे, मग नाही तुला तो शिरीष खणेकर मिळणार आणि नाही त्या वैदेहीबद्दल काय कळणार. वैदेहीबद्दल तुला काय माहितीये? काय माहितीये? वैदेहीबद्दल हिला सगळंच माहितीये. काय माहित असेल? हा, कदाचित शिरीष घाणेकर कडून कळलं असेल हिला आणि तसं असेल तर हिला सगळंच माहित असेल.